नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारानंतर नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल हे स्वतः आता रस्त्यावर उतरलेले आहे। वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना भेट दिल्यानंतर ज्या भागात ही दंगल पसरलेली होती त्या वेगवेगळ्या भागामध्ये स्वतः पोलीस आयुक्त जे आहे ते अशा पद्धतीने नागरिकांना धीर देत आहे। ज्या नागरिकांची घरं जी आहे जाळण्यात आलेली होती त्या सगळ्या नागरिकांशी ते संवाद साधताय। नेमका ही प्रकार ज्यावेळेला घडला ही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला नेमकं काय झालेलं होतं याची माहिती स्वतः पोलीस आयुक्त घेत आहे। विशेषतः या सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि तीच भीती जी आहे या नागरिकांमधली ती दूर करण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त जे आहे ते या वेगवेगळ्या भागातल्या नागरिकांशी संवाद साधताय। हा सगळा नागपूर शहरातला जो दंगलग्रस्त भाग आहे ज्या ठिकाणी विशेषतः ही दंगल मोठ्या प्रमाणात भडकलेली होती आणि याच सगळ्या दंगलीच्या ठिकाणी स्वतः पोलीस आयुक्त जे आहे त्या नागरिकांची संवाद साधताय। हंसापुरीचा हा परिसर आहे ज्या ठिकाणी पोलीस आयुक्त माहिती घेत आहे। हे दृश्यांमध्ये समोर त्यांच्याशी संवाद साधणारे जे नागरिक आहे ते स्थानिक नागरिक आहे। त्यांच्या गाड्या यामध्ये जळालेल्या होत्या, काहींची घरं यामध्ये फोडण्यात आलेली होती, त्यांच्या घराच्यावरती दगडफेक करण्यात आलेली होती आणि अशा सगळ्या नागरिकांशी स्वतः पोलीस आयुक्त जे आहे ते संवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यामध्ये पोलीस आयुक्तांची देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं या सगळ्यामध्ये काय घडलं होतं हे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं काय घडलेलं होतं आपण बघतोय हा संवाद पोलिसांशी सुरू आहे। रोड कटिंग पे जा रहा तो हमने तो मकान तोड़े तो जो हाँ ये रोड चौड़ा हो रहा है तो मकान तोड़े तो हमारे घर के सामने जगह खाली, बाकी सबके घर के सामने दुकान वगैरह। तो जो गाड़ियाँ रखी तो जैसे ये भैया की 3 गाड़ी है वो मेरे घर के सामने लगा, ये बंदूक लेने को लगे 2 गाड़ी मेरे घर के सामने लगा, मेरे यहाँ की 2 गाड़ी ऊपर किराएदार की 2 गाड़ी, तो ऐसे यहाँ पे 10 गाड़ियाँ। ये भाई का आगे पल्सर के इधर रखी थी तो ऐसे गाड़ियाँ क्योंकि यहाँ पे एक मेरे घर के सामने जगह खाली क्योंकि मैंने मकान तोड़ा तो यहाँ पे बाकी सबके घर के सामने दुकान है तो उन लोग मेरे घर के सामने गाड़ी लगा दी। तो उन लोग कार इधर पे पीछे पे कोई आए थे तो कुछ उनके बाहर के आए थे आते थे उन लोग रास्ता पे गाड़ी लगा दी। हाँ तो कार यहाँ समय 10 बजे दुकान बंद किया। हाँ आपण या सगळ्यावर पोलीस आयुक्तांशी बोलणार। सर आपण या भागामध्ये हंसापुराचा हा सगळा परिसर आहे, आपण पूर्ण गल्लीबोळांमध्ये फिरत आहात, माहिती घेतात, काय नागरिकांच्या तक्रारी समोर येत आहे आणि आपण त्यांना धीर देत आहात, काय भावना आहे या नागरिकांच्या? आम्ही त्या ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही आलो होतो, जसे आम्हाला माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर जे इथे घटना घडली ते सगळ्यांना जाऊन आम्ही भेटलो आणि पुढची कारवाई आपण केली, कसं थांबवता येईल हे केला। आणि ते ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस समोर कोण जे करणारे होते ते कोणी दिसले नाही, परंतु त्यांचे नाव आम्हाला जे मिळालेले आहेत त्याच्या आधारावर आपण पुढची कारवाई करतो आहे। आणि लोकांना हे की आम्ही सगळं असेसमेंट घेतो आहे, आमची पोलीस पण इथे हजर आहे, त्याप्रमाणे कारवाई होणार आहे त्यांच्यावर। मी कंट्रोल रूमला बरेचशा 50-60 जणांनी इथून फोन केला, कंट्रोल रूममधून कमसे कम 1.5 तासाच्या बाद पोलीस इथे। आपण जर ही सगळी दृश्य बघितली तर अशा पद्धतीनं पोलीस आणि हे नागरिक जे आहेत ते संवाद करताय आणि एकूणच जर बघितलं तर पोलीस आयुक्तांनी या सगळ्याची पाहणी केल्यानंतर आता पोलिसांकडनं धीर देण्याचा प्रयत्न या सगळ्या नागरिकांना केला जातोय। स्वतः पोलीस आयुक्त या सगळ्यांशी संवाद साधताय आणि या सगळ्या नागरिकांना अर्थात ज्या भागात दंगलग्रस्त भाग आहे परिसर आहे त्या भागातल्या नागरिकांना स्वतः जाऊन भेटताय आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नागपूर।